गाडीच्या माध्यमातून पायी चालत ते आता मुंबईकडे निघालेत. आता मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. एवढी मोठी गर्दी अपेक्षित होती का? कारण मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे निवडणुका झाल्यानंतर असं वाटत होतं की लोकांचा प्रतिसाद कमी झालाय मराठा आरक्षण आंदोलनाला. अजिबात नाही. काय असतं, मी समाजाला एक शब्द सांगितला होता, आता नाही तर कवाच नाही, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. घरात झोपायचं नाही झोपले जात लय असं जाते इतका आज मला ऊर भरून आलाय आनंदानं. अशा जातीत मी जन्म घेतलाय. अंगाचं कातडे बी काढून दिलं तरी उपकार फेटणार नाहीत. एवढा माझा समाजाचा मला गर्व वाटतो. असा समाज शेतपीत नंतर बघू, म्हणजे काम नोकऱ्या फेकरात नंतर बघू, व्यवसाय नंतर करू. चला मुंबईला जायचं, जात हारून द्यायचे नाही. जातीची कॉलर टाईट झाली पाहिजे, टाईट अशी टाईट. त्याच्यामुळं एकाने घरी झोपायचं नाही असं मराठ्यांनीच ठरवलंय. त्याचा कच गाड्या लावल्यात. आता राहिलेलं सुद्धा आज रात्री पोहोचणार आहे. मराठा म्हणत होते, राहिलेला मराठा तयारी करायला. 4 महिन्यापासून या आंदोलनाची तुम्ही घोषणा केली होती, पण सरकारनं आतापर्यंत त्याची दखल घेतली नाही. का घेतली नसावी असं तुम्हाला वाटतं? हे नको घेऊ. आमचं कर्तव्य लोकशाहीप्रमाणे आम्ही पार पाडतो. न्यायदेवता आहे ना आमच्या बाजूने, कायदा संविधान आहे ना आमच्या बाजूने. सरकार नसलं म्हणून काय झालं? आमचा अधिकार जो आहे, जो हक्क आहे, त्याप्रमाणे आम्ही लढणार म्हणजे लढणार. हक्क आणि न्याय या गोष्टी तुम्ही बोलताना तुम्हाला मुंबईतच आंदोलन करण्यासाठी, उपोषण करण्यासाठी कोर्टाने नकार दिलेला आहे, नाकारलेला. तुम्ही न्याय आणि हक्काच्या लढाईसाठी ह्या गोष्टी करतात असं म्हणतायत, पण तुम्हाला कोर्टाने सांगितलं की तुम्ही आझाद मैदानावर आंदोलन करू नाही शकत. कोर्टाने मान्य न्यायदेवतेनं 2025चा काहीतरी कायदा निघाला आता नवीन, त्याच्यानुसार अर्ज करा म्हणे सरकारकडे. त्याच्यामुळं आता मराठा विरोधी, हिंदू विरोधी देवेंद्र फडणवीस ऐकणे आता सिद्ध होणार. परवानगी ते देणार. त्यांनी नवीन आमच्यासाठी एक कायदा काढलाय, कालची काल अचानक. त्या कायद्याअंतर्गत काय कायदा? महाराष्ट्राला हा विषय समजलाच नाही. नेमका कायदा काय आहे? काय तुम्हाला कसं कळाला? काय नेमकं कुठल्या कायद्याचा आधार घेतला? ते त्यांनी ज्यावेळेस मान्य न्यायदेवतेसमोर बाजू मांडली त्यावेळेस लक्षात आलं. आम्ही सगळे रितसर लेखी अर्ज केलेत, निवेदन सादर केलेत, तीच परवानगी राहिली. आता ते कायदाच आज झाला म्हणल्यावर आम्हाला काय माहित. रात्री 8 वाजता आम्हाला दिला, आधी नोटीस नाही, उठलेला नाही, आमच्या कुणालाच नाही. कसं जायचं? अचानक षडयंत्र करून कुटील डाव देवेंद्र फडणवीसांनी साधला. याचिका दाखल करायला लावली. त्यांचा महाधिवक्ता उभा राहिला, निकाल लावून घेतला, आम्हाला काही मिळलं नाही. त्याच्यामुळे न्यायदेवता आमच्या बाजूने आहे ना. अरे न्यायदेवतेवर नाही, कोणावर आहे? गरीबाचा आधारच ते. आता तुम्ही निघालेले आहात 27 तारखेपर्यंत तुम्ही म्हणाला होतात. आता 27च्या पुढची तारीख 28 आली. उद्या तुम्ही पोहोचणार. जर परवानगी नाकारली तर मग पोहोचणार. न्यायदेवते विश्वास आहे? न्यायदेवतेनं सध्याची सिच्युएशन, गणपतीचा काळ आहे, गर्दी पाहता, या सगळ्या गोष्टीचा विचार. आमचा देवी, आम्ही हिंदू धर्माचे आहेत, आम्ही काय दंगली करायला चाललो का? उलट सरकारला वाटलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्र एका जागेवर पहिल्यांदा आला जगाच्या पाठीवर. आमचा धर्म आहे, आमचा देव आहे, आम्ही हिंदू आहेत. ही कोणचा छेड आहे? हिंदूलाच हिंदू अडवतो, हिंदूलाच हिंदू अडवतो, हिंदूलाच हिंदू अडवतो. ही कोणचा छेड आहे? तुम्ही असं म्हणताना एवढी मोठी मुंबई, तिथं गर्दी, गणेशोत्सव, ह्या सगळ्या गोष्टी मुंबईकरांना अडचणीच्या होणार नाहीत का? नाही, उलट शोभा येईल, आनंद, उत्साह होईल, आनंदी वातावरण होईल की पुरा महाराष्ट्र सुद्धा आज मुंबईत आनंदाने. आत्मर्पणा काय? आम्ही का दंगली करायला? आम्ही हिंदू आहेत, आमच्या देवाला कशी अडचण आणू? आम्ही आमच्या देवाला कशी अडचण आणू? हिंदू, आम्ही हिंदू असून हिंदूचा मला रोखतोय. मग तुम्ही नेमके हिंदू विरोधी आहेत का? मराठा विरोधी आहेत? कोणते हिंदू आहेत तुम्ही? याची दखल मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबाला घ्यावा लागणार. हिंदूला हिंदू कसं काय रोखतो? आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.